नंतर आता सगळ्या घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेविरोधामध्ये आज अजित पवार गट मूक आंदोलन करणार आहे। सत्ताधारी नाराज आंदोलनामध्ये उतरणार आहेत राजकीय वर्तुळामध्ये, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। आज राज्यभरातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ 1 तास मूक आंदोलन करण्यात येणार आहे। पुतळा दुर्घटनेप्रकरणी एकीकडे महायुती सरकार अडचणीत आलंय, असं असतानाच अजित पवारांनी विरोधी भूमिका घेतलेली आहे। सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मूक आंदोलन केलं जाणार आहे। या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अजित पवार गट करणार आहे। सत्तेत असलेल्या दादांचं आंदोलनामध्ये हे आंदोलन नेमकं कुणा विरोधात आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर महायुतीमध्ये अजितदादांच्या सहभाग आहे, अजितदादा स्वतः महायुतीमध्ये आहेत आणि असं असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी ते आंदोलन करणार आहेत। नेमकी यामागची भूमिका काय वाटते? अशीच भूमिका जेव्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं 2014 ते 2019 हे सरकार सत्तेवरती होतं, तेव्हा सत्तेमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचे मंत्री खिशामध्ये राजीनामा घेऊन फिरत होते आणि नंतरचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे। आता अजित पवार यांनी ही जी भूमिका घेतली ही काही पहिली भूमिका नाहीये। याच्या आधी पण त्यांनी बदलापूरच्या घटनेवरून महाराष्ट्राची माफी मागितली। अलीकडच्या काळामध्ये अजित पवार यांचं जे बदललेलं रूप आहे त्याच्यामध्ये माफी हा शब्दही पहिल्यांदा महाराष्ट्रानं ऐकला आणि आता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भातल्या घटनेचा निषेधार्थ या पद्धतीचं आंदोलन करतायत। बरं, काल रात्रीच जेव्हा नौदलासंदर्भात एक महत्वाची बैठक झाली, त्या बैठकीला स्वतः अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री असे तिघही जण महत्वाचे नेते उपस्थित होते। हे दुहेरी राजकारण आहे। दुहेरी राजकारण अशा अर्थाने आहे की महाराष्ट्रातली जनता ज्या महत्वाच्या विषयावरून सरकारच्या विरोधामध्ये जनमत व्यक्त करते आहे, तर तिथे सरकारमध्येच असलेल्या घटक पक्षाला सूचित करायचं आहे की आमचा झालेल्या घटनेबद्दलचा जो भाव आहे तो भाव सरकारमध्ये सहभागी असून सुद्धा तसा नाहीये आणि म्हणून मग पुणे असेल, महाराष्ट्रातली महत्वाची शहरं असतील, तिथे आपल्याच सरकारच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन केलं जात आहे। बदलापूरच्या घटनेबद्दल बोलत असताना अजित पवार जे बोलले ते महाराष्ट्रानं बघितले। खरं म्हणजे सत्तेमध्ये सहभागी असलेल्या घटक पक्षानं अधिकात अधिक कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीनं सरकारमध्येच काही महत्वाच्या गोष्टी करता येतील का? जसं मी मालवणमध्ये उभा आहे तर मालवणवासियांचं असं म्हणणं आहे की इथे एक उत्तम पुतळा व्हावा, त्या दृष्टीनं काही प्रयत्न करावेत। सो तशी महत्वाची गोष्ट लगोलग करण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलणं। पण महाराष्ट्राचं राजकारण हे असंच आहे, सत्तेत सहभागी असलेले घटक पक्ष हे आपल्याच सरकारच्या विरोधात बोलू शकतात। जसं मुख्यमंत्र्यांनी 45 किलोमीटर हवेचा उल्लेख केला तेव्हा केंद्रीय पातळीवरच्या भाजप नेतृत्वाला असं वाटलं की हे केंद्रीय पातळीकडे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी केलेला अंगुली निर्देश आहे। हे अशा पद्धतीचं राजकारण चालू राहणार, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताची स्थिती ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखाकडे लक्ष ठेवून चाललेली राजकीय वाटचाल आहे। अजित पवार यांचं हे आंदोलन हे सत्ताधारी घटक पक्षांना किती आवडतं हा जरी महत्वाचा मुद्दा असला तरी ते आवड निवडीच्या पलीकडे राजकारण गेलेलं आहे। अजित पवार एका वेगळ्या वाटेवरती गेलेत आणि त्या वेगळ्या वाटेमध्ये प्रत्येक महत्वाच्या गोष्टीमध्ये आपली भूमिका अधिक ठसठसीत करायची आहे त्यांना। जसं मुस्लिम आरक्षणासंदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाची एक वेगळी भूमिका आहे, पण अजित पवार यांनी एक वेगळी भूमिका घेतली आहे सत्तेमध्ये राहून। निश्चित एकूणच सत्तेमध्ये असलेले अजित पवार या प्रकरणामध्ये आपली वेगळी भूमिका आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात, हे या आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे। राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।